दिंडोरी वृत्तांत वेद नव्या युगाचा। शेतकऱ्याचा स्वप्न भंगले। चांदवड तालुक्यातील तळेगाव रोही येथील कैलास नामदेव जिरे या शेतकऱ्याने कोथिंबीर विकण्यासाठी नाशिक येथे बाजार समितीत आणली होती। लिलाव प्रक्रिया सुरू होताच कोथिंबीरीच्या प्रति जुडीला 1 रुपया इतका दर मिळाला। जसे बाजारभाव कोसळले तसेच शेतकऱ्यांचे कष्ट स्वप्न कोसळले। कोथिंबीरीचे दर कोसळल्याने शेतकऱ्याने प्रचंड प्रमाणात मेहनतीने कष्टाने पीक उभे केले। रासायनिक खत औषधे फवारणी केली, पीक हाताशी आले, पण बाजारभाव पडल्याने शेतकरी उद्ध्वस्त व कर्जबाजारी झाला। हताश होऊन कोथिंबीरीने भरलेली गाडी घेऊन नाशिक निफाड रस्त्याच्या बाजूला कोथिंबीर फेकून दिली। ज्या शेतकऱ्याने सकाळचा चहा घेतला नाही अशा शेतकऱ्यावर अशी वेळ आहे। कोथिंबीर फेकताना त्याचे मन किती पिळवटून गेले असेल। दिंडोरी वृत्तांत न्यूज संपादक देविदास बैरागी, निफाड। तळेगाव रोही। नाव कैलास नामदेव जिरे। बरं, आता तुम्ही नाशिक मार्केटला गेले होते ना? नाशिक मार्केटला गेलो होतो। बरं, किती लावलेली कोथिंबीर? जवळजवळ आता 3000 कोथिंबीर होती। अरे बाप। 2000 भाजी होती। बर, रुपये मागितल्यानंतर मी आमचं डोकं नसलं, आम्ही डायरेक्ट कोथून देऊ राहिलो इकडे। काय करावं मग आता? जर समजा किलो रुपये मागितले इकडे मुख्य चित्रावर खाल्लं काय होणार? काय करणार आहे आम्ही शेतकरी बा? असं शेतकरी मरल ना। एका विलो पाठवायचं आम्हाला, तेवढं विलो पाठवून द्या फक्त एका नंबरावर। कारण त्या शेतकऱ्याला ते भट्टी आले ना, त्यानं आता माल दम दिला, मला म्हणे पैसे द्या म्हणे। भाजीचे पैसे नाही झाले, काय करू याला मी? कुठं नेले होते? त्यांना यानं माझ्या हाती 4 कुठं नेली होती? नाशिक आहे? नाही, नाशिक मार्केटला नेली होती ना? हा, नाशिक मार्केटला नेली। आणि काय भाव मागितले? रुपये 3 रुपये। अरे बाप। दिंडोरी वृत्तांत वेद नव्या युगाचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा व लाईक करा।